गणपती बाप्पाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती तुम्ही आजपर्यंत नसताना पाहिलं. हाईट 20-25 फूट आणि त्यातल्या त्यात एवढ्या घोड्याच्या रथावर बसलेली आणि पण नव्हती पाहिली. तर कशी पब्लिक, मी तुमचा शामलिमसे. आज दुपार लोक आंबडमध्ये हिंडून दुपारच्या नंतर मच्छा बहीण मी जालन्याला निघालो. तसं जालन्यात थोडसंच काम होतं, पण म्हणलं जाता जाता तुम्हाला गणपती बाप्पाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या दाखवून मी तर त्यामुळे चाललो होतो. आणि हा जालन्याचे 2 मित्र पण होते बरं का आज आपल्या सोबत. आता कुठे जर जायचं म्हटलं तर गाडीला पेट्रोल पाजणं तर कंपल्सरी असतं. मग काय गाडीत पेट्रोल होतं आणि डोक्यात हेल्मेट घेऊन आम्ही निघालो जालन्याकडे. आता हेल्मेट घालायचं मेन कारण हे की रस्त्यावर एवढा खका नसतो की जर नाही घातलं तर माहिती कसं डायरेक्ट किलो माती साचते. नाही तर सेफ्टीची आपल्याला काही गरज नाही. जाता जाता रस्त्यातच गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहायला थांबलो. लिहा मग आता कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया. आणि हा गणपती बाप्पासाठी फॉलो नक्की करा बरं का. आणि हा तुमच्या मंडळाचं नाव पण कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे एवढ्या काही मोठ्या मूर्त्या नव्हत्या पण भारी होत्या. म्हटलं आता कोणी पण कुठं पण पाहतं हे एवढे मोठे लोक आतापर्यंत मोठ्या मूर्त्या पाहायसाठी थांबले. त्याच्यामुळे आलो दुसऱ्या जागेवर. इथं गणपती बाप्पाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या ना की 10 फुटाची मूर्ती तिथं सगळ्यात लहान होती. मी मूर्तीपाशी गेलो तिथं लहान लहान मूर्तीच्या शेंडा लोक हात पोहोचत नव्हतं. एक मूर्ती तर अशी होती मग डोकं पण तिच्या पायाला पोहोचत नव्हतं. काही मूर्त्या तर रथावर बसलेल्या होत्या आणि त्या मूर्त्याच्या रथाचे घोडे आपल्या रिअल घोड्यापेक्षा मोठे होते. बरं आतापर्यंत तुम्ही हायस्ट किती फुटाचा गणपती बसला तेवढं मला कमेंट मध्ये सांगा. चला आता आतासाठी एवढंच भेटू तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये. त्यासाठी फक्त फॉलो करून टाका.